शंकरराव मोहिते सर्वांनी टाळ्यांचा वर्षाव करून सर्वांनी टाळ्यांचा वर्षाव करून टीमचे अभिनंदन करायचे आहे. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट प्राचार्य माजी बीसीए डायरेक्टर आहेत सर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. उत्कृष्ट प्राचार्य शहीद प्राचार्य डॉक्टर आर.एन. शेंडगे, ए.आर. गुरुला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पुढील पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शहरी विभाग डॉक्टर श्रीमती एनी जॉन, ए.आर. गुरुला. विद्यापीठाने 2015 साली जीवन गौरव पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे. इसवी सन 2016चा विनंती करते की त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार. आदरणीय प्राध्यापक गोमा पवार सर, आपण मराठी समीक्षेची विनोदाची उपयोजित समाज सुधारकाच्या जीवन कार्याची पुनर्स्थापना करणारे संशोधक आणि साहित्याची सामाजिक व सांस्कृतिक अंगाने शोध घेणारे विवेकनिष्ठ समीक्षक म्हणून आम्हा सर्वांसाठी आदरणीय व प्रेरणादायी ठरलेला आहात. आपला जन्म बार्शी तालुक्यातील पानगाव येथे 13 मे 1932 रोजी झाला. आपण सोलापूरच्या हरिवेद देवकरण प्रशालेत शालेय शिक्षण घेऊन सखोल महाविद्यालय पुणे येथून 1955 साली BA आणि संस्कृत व मराठी विषय घेऊन पुणे विद्यापीठातून 1958 साली MA केले. विनोदाचा उपपत्तिक विचार या विषयावर 1976 साली मराठवाडा विद्यापीठाची PhD पदवी संपादित केली. आपल्या अध्यापन कार्याचा प्रारंभ विदर्भ महाविद्यालय अमरावती व शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथून झाला. 1968 ते 1979 या काळात आपण मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आधी अधिव्याख्याता व नंतर प्रपाठक म्हणून कार्य केले. त्यानंतर 1979 ते 1992 या काळात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्राध्यापक व मराठी विभाग म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतर 1992 मधून आपण सोलापूर येथे स्थायिक होऊन सोलापूर सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी एकरूप होऊन साहित्य व संशोधन या नवनिर्माण कार्यात अविरत कार्यरत आहात. मराठी भाषिक आपणास बुद्धिमान समीक्षक म्हणून ओळखतात. आपण लेखन कार्याचे समीक्षात्मक आणि वैचारिक असे 2 पैलू आहेत. प्राचीन मराठी साहित्यापासून ते आधुनिक मराठी साहित्याची आपली मीमांसा नवी ठरली आहे. C.V. जोशी, व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगीळ, बालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची आपण मूलगामी समीक्षा केली आहे. चक्रधर आणि तुकाराम यांच्याविषयी आपली समीक्षा मर्मग्राही ठरली आहे. आपल्या समीक्षेचे स्वरूप तात्विक आणि उपयोजित असून ते मराठीत मूलगामी ठरले आहे. विनोद विषयक सिद्धांकनाचा तात्विक विवेचन करणारा विनोद तत्व आणि स्वरूप हा ग्रंथ मराठीत एकमेव ठरला आहे. आपण केलेले संपादने व अनेक ग्रंथांना दिलेल्या प्रस्तावनाही महत्त्वाच्या ठरल्या. आपल्या समीक्षेने मराठी साहित्याच्या व मराठी समाजाचा दिशादर्शक पट उलगडला आहे. आपल्या जीवन कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन कार्याचे व लेखन कार्याचे संशोधन होय. भारतीय पातळीवरील व समाज सुधारण्याच्या कामात अग्रभागी असणाऱ्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन कार्याचा पट आपण भारतीय समाजापुढे आणला. महर्षी शिंदे यांच्या जीवन कार्यासंबंधी आपले स्वतंत्र व संपादित असे 10 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन आणि कार्य या बृहत चरित्र ग्रंथास भारतीय पातळीवरील मानाचा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या मौलिक लेखनाबरोबरच आपण राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण, साहित्य व सामाजिक संस्थांत विविध पदावर आपल्या कार्याचा उल्लेखनीय ठसा उमटवलेला आहे. 1988 ते 1998 या काळात साहित्य अकादमी दिल्लीचे कार्यकारी मंडळ सदस्य व मराठी भाषा सल्लागार मंडळाचे निमंत्रक होतात. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, अखिल भारतीय साहित्य महामंडळ, समाज प्रबोधन संस्था पुणे, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि सध्या महर्षी वीरा शिंदे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण कार्यरत आहात. आपण संशोधनाच्या अनुषंगाने इंग्लंड,
फ्रान्स या देशाचे अभ्यास दौरे केले. सन 2009 साली हेडलबर्ग युनिव्हर्सिटी जर्मनी येथे सटायर इन मराठी या विषयावर आपण व्याख्यान दिले. आपल्या प्रतिभाशाली वाङ्मय व शैक्षणिक कार्याचा उचित गौरवार्थ आपणास साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन व महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, भैरवरत्न दमाणे साहित्य पुरस्कार अशा विविध 15 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अव्वल दर्जाचे समीक्षात्मक कार्य, विनोदाची सैद्धांतिक मूलभूत स्वरूपाची मांडणी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन कार्यावरील व साहित्यावरील मौलिक संशोधनाद्वारे साहित्य क्षेत्रात केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आपला यथोचित गौरव करण्याचा विनम्र भावनेतून आमच्या सोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार आपणास अतीव कृतज्ञतापूर्वक प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. त्याचा कृपया स्वीकार करावा असे विनंती. प्राध्यापक डॉक्टर पूर्ण मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक, एक संवेसाचे साधक, संवेसाचे लेखक आणि विनोद, तत्व आणि विचार आणि समीक्षा आणि समाजाची समाजभूमिक लेखन करणारे प्राध्यापक डॉक्टर गोमा पवार सत्कार. अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माननीय कुलगुरू वासुदेव दाढेसर करत आहेत. सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू गोमा पवार यांचा सहधर्मिणी सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलसचिव मित्रा सर, परीक्षा नियंत्रक बी पाटील सर, ज्येष्ठ व सेवारी सर, सर्वांच्या वतीने, समस्त सोलापूरकरांच्या वतीने, सोलापूरकरांच्या सारस्वताच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर गोमा पवार सरांचा सत्कार येथे संपन्न होत आहे. आणि त्या सत्कारासाठी त्यांच्या स्वरूपापासून आणि त्या दिवशी उपस्थित आहेत. सरांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर विविध विद्यापीठामध्ये आहेत. सर, आपला असेच मार्गदर्शन सोलापूरची प्रार्थना. धन्यवाद सर.